श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. सावित्रीने आपल्या पती सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत आणले होते. तो दिवस होता ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेचा. त्यामुळे या दिवशी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जातो. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात आणि निर्जल व्रत ठेवतात. यंदा 29 जून म्हणजे सोमवारी वटपौर्णिमेचा सण साजरा केला जाईल. असे म्हणतात की या दिवशी सुवासिन स्त्रियांनी आपल्या पतीसाठी व्रत ठेवले तर तोच पती त्यांना 7 जन्मासाठी मिळतो. तसेच सावित्री देवी या दिवशी विवाहित जोडप्यांवर कृपा करते. वटपौर्णिमेला वट सावित्री या नावाने देखील ओळखले जाते. धार्मिक मान्यतानुसार वटवृक्षाच्या खोडात विष्णू, मुळात ब्रह्मा आणि फांद्यात शिव विराजमान असतात. तसेच वडाच्या झाडांना बऱ्याच फांद्या आणि पारंब्या असतात. याला सावित्री मातेचे रूप मानले गेले आहे. त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने देवांचे आशीर्वाद लाभतात आणि आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्तीही होत असते. वटपौर्णिमेच्या व्रताची पूजासाठी शुभ मुहूर्त हा सकाळी 6:30 पासून दुपारी 12:30 पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त असणार आहे. पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून पूजा विधीला सुरुवात करणे शुभ मानले जाते. पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ उत्तम आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला पूजा तर करायची आहे, पण त्याचबरोबर आपल्याला काही नियमांचं पालन सुद्धा करायचं आणि म्हणूनच आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण सकाळीच घरात आणा या झाडाचं फक्त एक पान. हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे. तर त्या कोणत्या झाडाचं पान आणायचं आहे, कोणत्या वेळेत आणायचं आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे, त्यानंतर स्नान करून देवपूजा करावी. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. त्यामुळे वडाच्या झाडाच्या पूजेसाठी लागणारं साहित्य गोळा करावं. वडाच्या पूजेसाठी धूप, दिवा, दिव्यासाठी वात, दिव्यासाठी तेल अथवा तूप, माचीस, अगरबत्ती, हार, फुले, पूजेचे ताट, 5 फळे, सुवासिनींच्या शृंगाराचे सामान आणि वडाला बांधण्यासाठी धागा हे सामान लागेल. मुहूर्तापासून साडी नेसून आणि शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करावी. या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्रत करावं. संध्याकाळी म्हणजेच सूर्यास्तानंतर वटपौर्णिमेचा उपवास सोडावा आणि व्रताची सांगता करावी. काही जण वटपौर्णिमेला निर्जला उपवास करतात, पण तुम्ही फळे खाऊन सुद्धा हा उपवास करू शकता. हिंदू धर्मात कोणत्याही उपवासाच्या वेळी चुकीचे कृत्य टाळली पाहिजेत. उपवास नेहमी शब्द आणि कृतीच्या शुद्धतेने पाळले पाहिजेत, तरच त्याचे पुण्य फळ मिळते. हिंदू धर्मात कोणत्याही उपवासाच्या वेळेस चुकीची कृत्य टाळली पाहिजेत. उपवास नेहमी शब्द आणि कृतीच्या शुद्धतेने पाळले पाहिजेत, तरच त्याचे पुण्यफळ मिळते. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी या भूतलावर जागृत अवस्थेत असते आणि जो भक्त खऱ्या मनाने, खऱ्या श्रद्धेने माता लक्ष्मीची पूजा करतो, सेवा करतो, आराधना करतो, त्याचं घर माता लक्ष्मी ही कायम धनधान्याने भरत असते. आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं, वटपौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे, स्नान करायचं. स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे, पण या दिवशी चुकूनही आपल्याला काळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही. त्यानंतर आपल्याला विधिवत श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीची पूजा ही करायची. तसेच पौर्णिमेच्या दिवशी तुळशी मातेच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. तुळशीची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा, त्या कळशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं. त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची, 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे, गुळाचा खडा टाकायचा आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ. कारण पिंपळाच्या
पूजा केल्याने पुण्य तर मिळतंच, तसेच पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो. पिंपळाच्या झाडामध्ये लक्ष्मीचा वास असतो, यामुळे पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केल्याने लक्ष्मी देवीचे आशीर्वाद प्राप्त होतात. हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या झाडावर सर्व देवी देवतांचा निवासस्थान असतो, ज्यामध्ये शनिदेव देखील प्रामुख्याने असतात. पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून दिवा लावल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि सुख आणि सौभाग्य प्रदान करतात. स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथात या झाडाचा उल्लेख आढळतो, ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूचे संपूर्ण रूप मानले गेले आहे. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात. श्रीकृष्ण त्यांच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यात वास करतात. याशिवाय त्यांच्या पानांमध्ये श्रीहरी विष्णू वास करतात. तसेच सर्व देवी देवता आणि माता लक्ष्मी वास करते. पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवतांनी स्वतः नारायण यांचा निवास असल्यामुळे त्याचे महत्त्व अनेक पटीने वाढले आहे आणि म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून आपल्याला पिंपळाच्या झाडाची पूजाही करायची आहे. आता पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यावर जे जल आपण घेऊन गेलेले आहेत ते एक धारेने आपल्याला पिंपळाच्या वृक्षाच्या मुळांना अर्पण करायचं. जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या वृक्षाला 11 प्रदक्षिणा मारून घ्यायच्यात. प्रदक्षिणा मारताना सुद्धा निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा. त्यानंतर आपल्याला दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी, श्री हरी विष्णू तसेच आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे आणि आपल्याला आपल्या मनातली इच्छाही व्यक्त करायची आहे. त्यानंतर आपल्याला एक पान जे आहे ते पिंपळ वृक्षाचं तोडायचे. आता तुम्हाला झाडाखाली खडून पडलेलं पान असेल, अगदी पिवळं पान झालेलं असेल तर ते घेतलं तरीही चालणार आहे. पण आता काही कारणास्तव तुम्हाला खाली पडलेलं पान नाही भेटलं तर सर्वप्रथम आपल्याला पिंपळाच्या झाडाची क्षमा याचनाही करून घ्यायची. कोणत्या इच्छापूर्ती करता आपण हे पान तोडतं तिथे बोलायचं आणि त्यानंतर हे पान जे आहे ते आपल्याला आपल्या घरी घेऊन यायचं आहे. आपल्या घरी हे पान आणल्यामुळे साक्षात माता लक्ष्मीला आपल्या घरी आणल्यामुळे आपल्याला पुण्य हे प्राप्त होणार आहे. आता हे पान जे आहे आपल्या घरी आणल्यानंतर या पानाला आपल्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचा. हा संपूर्ण उपाय जो आहे तो आपण देवघरामध्ये बसून करणार. तर आपल्याला एक प्लेट घ्यायची. प्लेटमध्ये थोडीशी हळद, कुंकू आणि थोडंसं तूप टाकायचं आणि या तिन्ही वस्तूंचं आपल्याला एकत्रित मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या काडीने आपल्याला त्या पिंपळाच्या पानावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची. आता तुमची जी पण मनातली इच्छा असेल, जसं की तुमची घराची इच्छा असेल, धन प्राप्तीची इच्छा असेल, नोकरी प्राप्तीची इच्छा असेल किंवा अगदी तुमची विवाहाची इच्छा असेल तर ती आपल्याला त्या पानावर अतिशय मनोभावे लिहायची आहे. आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे. त्या तांदळाला आपल्याला हळद, कुंकू अर्पण करून घ्यायचं आणि त्यावर आपण हे इच्छा लिहिलेलं जे पान आहे ते ठेवायचं. तर ही प्लेट उचलून आपल्या देवघरामध्ये असणारे माता लक्ष्मीसमोर आपल्याला ठेवायचे. त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये बसून काही सेवा ह्या करायच्यात. आपल्याला 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं. 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला 1 वेळा म्हणजेच 108 वेळा आपल्याला जो पण तुम्हाला माता लक्ष्मीचा मंत्र येतो, जसं की ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप हा करायचा. या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. या सेवा केल्यामुळे फारच लवकर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते. त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला हात जोडून माता लक्ष्मीला मनोभावे आपली मनातली इच्छा जी आपण त्या पानावर लिहिलेली आहे ती बोलून दाखवायची. संपूर्ण दिवसभर ही प्लेट आपल्याला देवघरामध्येच ठेवायची आणि संध्याकाळी 5 वाजल्यानंतर आपल्याला हे इच्छा लिहिलेलं पान आहे ते तिकडनं उचलायचं आहे आणि आपल्या घराजवळ असणारं जे वाहतं पाणी आहे, तुमच्या इथे नदी असेल, समुद्र असेल, तिथे घेऊन जायचं आणि आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे पान जे आहे ते वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे. आता बरीच लोक असं म्हणतील की आमच्या इथे नदी नाही, समुद्र नाही, मग आम्ही काय करायचं? मग तुमच्या इथे जिथे पण देवीचं मंदिर असेल तिथे आपल्याला हे पान घेऊन जायचं. आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला हे पान जे आहे ते देवी आईच्या चरणावर अर्पण करायचं. वटपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होतेच होते, पण आपल्या घरावर अखंड माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.